मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये सगळीकडे निवडणुकीची रणधुमाळी चाललेली आहे। 19 तारखेला पहिल्या टप्प्यातलं मतदान विदर्भामध्ये होणार आहे, देशाच्या पण इतर भागामध्ये होणार आहे। आपलं मतदान बारामती लोकसभा मतदारसंघाचं 7 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत होणार आहे आणि पुणे, शिरूर आणि मावळ अशा काही मतदारसंघाचं मतदान 13 तारखेला होणार आहे। उन्हाची तीव्रता प्रचंड आहे। आता जवळपास 40-41 पर्यंत टेम्परेचर वाढतंय। अजून मे महिना सुरू व्हायचा आहे। ग्लोबल वॉर्मिंगचं खूप मोठं संकट आपल्या देशावर, आपल्या राज्यावर आलेलं आहे आणि त्याकरता देखील काही पावलं उचलण्याची गरज आहे। आणि तशा प्रकारे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांच्या स्तरावर निर्णय घेत आहेत। राज्याच्या स्तरावर एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे महायुती सरकारमधले सगळे घटक पक्ष मिळून आम्ही इथे देखील निर्णय घेतो। आज कदाचित सुपा परगणा परिसरातल्या माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना प्रश्न पडला असेल की बाबा वासुदेवराव, बाळासाहेब, दिलीपराव आणि अजित पवार आणि त्यांचे सगळे जीवाभावाचे सहकारी असे सगळे एका स्टेजवर कसे काय? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये, मातीमध्ये रुजला गेलेला आहे, बिंबवला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं कुणीच कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणीच कुणाचं कायमचं मित्र नसतं। हे आपण सगळेजण त्या ठिकाणी बघतोय। मी अशा प्रकारचा निर्णय घेण्यामागचं कारण निव्वळ विकास पुरुष म्हणून गेले 10 वर्ष पंतप्रधानांनी केलेलं काम भारताच्या समोर आहे। आपण लोकसभेची निवडणूक लढवत असताना फक्त आपल्यापुरता विचार करून चालत नाही, तर माझा मागासवर्गीय, माझा आदिवासी, माझा अल्पसंख्याक, माझा भटका, माझा बहुजन समाज, ओबीसी समाज, ह्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एक न्याय देण्याची भूमिका कोण आज घेऊ शकतं, कोण देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतं, कोण जगामध्ये तुमच्या माझ्या भारत देशाचा नावलौकिक वाढवू शकतं, ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून पुढच्या पिढीचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये ठेवलं तर योग्य ठरणार आहे। कुणाकडे विजन आहे, कुणी अनेक प्रकारचे धाडसी निर्णय घेतलेले आहेत, कुणाच्या निर्णयामुळं पाकिस्तान सारख्या जवळपासच्या राष्ट्रांना, शत्रू राष्ट्रांना वाकड्या नजरेने बघण्याचं देखील धाडस हे गेल्या 10 वर्षामध्ये झालं नाही। एकदा झालं त्यावेळेस पुलवामा करून कशा पद्धतीनं त्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केलं हा सगळा इतिहास आहे। 371 कलम माफ करण्यात आलं। त्यामुळं आता आपण भारतातली कुठली व्यक्ती जम्मू काश्मीरला जमीन घेऊ शकते। एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही महाराष्ट्राच्या लोकांना तिथं महाराष्ट्र सदन असावं, लोक कधी जम्मू काश्मीरला गेले तर तिथं राहता यावं म्हणून मधल्या काळामध्ये आम्ही देखील तिथं जमीन महाराष्ट्र सरकार म्हणून घेतलेली आहे। अशा खूप काही गोष्टी मित्रांनो आपल्याला सांगता येतील। परंतु मागच्या अनेक निवडणुका आपण एकमेकाला ओळखतो, एकमेकांशी बोलतो, एकमेकाची भाषणं ऐकतो, तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे। आज मी एक वेगळी भूमिका घेऊन, मी एकटा नाही, परंतु प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, त्यामध्ये दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे अनेक सहकारी, 80% पेक्षा जास्त आमदार, आम्ही ही भूमिका स्वीकारली कारण आपले प्रश्न सुटावेत म्हणून। गेल्या काही वर्षामध्ये
केंद्राचा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निधी आलेला नाहीये। आजपर्यंत बारामती परिसरामध्ये जो निधी आला तो राज्य सरकारच्या मार्फत आला। आताच एकनाथराव देवेंद्रजी आमचं जे सरकार आहे त्या मार्फत आला, मागच्या सरकारच्या मार्फत आला, त्याच्यात पण मी एक घटक होतो आणि त्याच्यातनं माझ्या जिरायत भागाचा कायापालट होण्याच्या करता सिद्धेश्वर निंबोडी पासून इकडं वडाण्यापर्यंत, इकडं आंबी खुर्द बुद्रुक पासून तिकडं जायपत्रेवाडी पर्यंत, बिलारवाडी पर्यंत, तिकडं मुडाळे ढाकाळे तिथपर्यंत, तिकडं चौदरवाडी, अशा पद्धतीनं मुर्टी मोढव मोराळवाडी ह्या सगळ्या भागामध्ये लोणी बापकर आपण काही ना काही प्रयत्न केले, परंतु जशा पद्धतीनं प्रश्न सुटायला पाहिजे होते तेवढ्या प्रकारे ते प्रश्न सुटलेले नाहीयेत। मित्रांनो, ही भावनिक निवडणूक नाहीये। आता इथं बसलेले, आज मी आलोय, माझ्याही सभेला आले, मी ज्यांच्या समोर आता लढतोय ते लोक आले तर तिथंही सभेला जातात। हे दोन डगरीवर कशा करता? आपल्यात एक पद्धत, एक कुकू एकाच लावायचं असतं, फार सगळ्यांच्या लावायच्या भानगडीमध्ये पडू नका। माझी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आहे, मी जे कालपर्यंत आमच्या बरोबर नव्हते त्यांच्या साक्षीनं वासुदेवराव बाळासाहेब आणि सहकाऱ्यांच्या साक्षीनं सांगतो, शिवसंग्रामचे आमचे सहकारी आहेत त्यांच्या साक्षीनं सांगतो, सर्वांच्या साक्षीनं सांगतो, मित्रांनो, आज दुष्काळी परिस्थिती असताना काय समस्या आहे? काही काही लोक कधी तुम्हाला ओळखत नव्हती ती देखील पायाला भिंगरी बांधल्यासारखं येत आहेत, वाडी वस्तीवर जात आहेत, घरोघरी जात आहेत। मी जेवायला येतो, मी चहाला येतो, मी नाश्त्याला येतो, ह्याच्या आधी कधी त्यांना नाश्ता जेवण चहा आठवला नाही। ह्याच्या आधी काय माझ्या सोपा परगणा, काय माझ्या सिरसुपा परिसर, काय माझा लोणी बापकर परिसर आणि बाकीच्या भागातल्या समस्या आहेत, ह्याच्याकडे कधी यांनी डुंकून पण बघितलं नाही। अजून पण काही काही जण प्रचारात येतील, तुम्ही पण आश्चर्यचकित होऊन बघाल। त्या संदर्भामध्ये माझं आपल्याला विनंती आहे की तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य हे त्या ठिकाणी डोळ्यासमोर आणा। त्याच्यामध्ये पानसरे काकांचा काळ गेला, सांगुडे आबांचा काळ गेला, देवीदास कुंभार असेल, विलास खैरे असतील, अनेक जीवाभावाचे सहकारी आपल्यामध्ये आज राहिलेले नाहीयेत। आज इथं बबनराव आहेत, आज इथं बापूराव आहेत, बबनराव बोरकर साहेब आहेत, बापूराव चांगुडे साहेब आहेत, इतर काही मान्यवर वडीलधारी आहेत। त्याच्या संदर्भातली नवी पण पिढी आहे, नवी पिढीनं आणि या सगळ्यांनी जरा ऐकून ना, काय उगीच दुपारी डोकं तापवायला लागला, एक तर उन्हाने तापलंय, तू जरा गप्प बस, माझं भाषण झाल्यानंतर मला भेट, डिपार्टमेंट त्याला सांगा जरा दोन गोष्टी समजून। मित्रांनो, ह्यामध्ये साऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता सहकारी सांगत होते की आपला कालवा सल्लागार समितीमध्ये जनाई, शिरसाई, पुरंदरला जे पाणी दिलेलं आहे ते पाणी आता पिण्याकरता तरी देण्याची व्यवस्था त्या बाबतीमध्ये करा। मी पण तुमचा 32-33 वर्ष आमदार म्हणून काम करतोय। मगाशी ज्ञानेश्वर कौल्यांनी काही उल्लेख केला, काही माझ्या सहकारी मित्रांनी इथं उपोषणाला देखील बसले, त्याबद्दलचे सगळं जे काही घडलं तुम्हाला माहिती आहे। मित्रांनो, मी पण विचार केला की बाबा आपण एवढं सगळं करतोय, शासनाचा करोडो रुपयाचा निधी आपण इथं आणून देतोय, परंतु तरी माझ्या सुपा परगणा आणि जिरायत भागातल्या माझ्या लोकांच्या चेहऱ्यावर मला हसू कायमचं ठेवता येत नाही। तिथं कधी ना कधी त्यांना त्रास सहन करावा लागतोय, त्यांची पिकं जळतायत, त्यांना त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढावं लागतंय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। मध्ये सासवडची सभा आमचे एकनाथराव शिंदे मी घेतलेली तुम्हाला माहिती आहे, विजयराव शिवतारेंनी काही भूमिका घेतली होती, परंतु ते का मागे गेले? विकास कामावर मागे गेले। ते म्हणले की माझे हे प्रश्न तुम्ही सोडवा। देवेंद्रजी पण होते, आम्ही वर्षा बंगल्यावर बसलो होतो,
ते सोडवल्यानंतर माझं काही त्या ठिकाणी म्हणणं नाही। आणि अशा पद्धतीने आम्ही चर्चा केली आणि त्या दिवशी तिथं गुंजवणीचं पाणी असेल, नाझऱ्यामध्ये काही पाणी सोडण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल, माझं वीर धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी दरवर्षी 5 वीर धरणं भरतील एवढं, नंतर नीरा नदीवरून माझ्या नीरा नरसिंगपूरला आणि तिथून चंद्रभागेतनं पार कर्नाटकामध्ये जातं। त्याच्यामध्ये आम्ही नवीन अभ्यास केला। ह्याच्या पाठीमागे तशा मोटारी नव्हत्या। तुमच्या माझ्या घरी 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, 10 हॉर्सपॉवर, 15 हॉर्सपॉवर, 12.5 हॉर्सपॉवर, 20 हॉर्सपॉवर, 50 हॉर्सपॉवर अशा मोटारीची सवय। मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुम्ही म्हणाल आज दुपारी अजित पवारला काय झालंय। 1 लाख हॉर्सपॉवरच्या मोटारी तेलंगणामध्ये बसवल्या, 1 लाख हॉर्सपॉवरच्या। आणि अशा पद्धतीनं ज्या भागामध्ये पाणी नव्हतं त्या भागामध्ये पाणी नेलं गेलं। ते तिथले मुख्यमंत्री पराभूत झाले, त्यांचं सरकार आलं नाही, परंतु त्यांनी पाणी नेलं। मध्ये ते बघा सगळेजण त्या पक्षामध्ये जायला लागलेले होते, परंतु त्यांचाच पक्ष हरल्यावर सगळे थांबले आणि पुन्हा सगळे वळले। मित्रांनो, आता आपल्या वीर धरणातनं ओव्हरफ्लोचं पाणी जे नीरा नदीमध्ये जातंय तिथं मोठा पंप टाकून पाणी आपल्या पुरंदर आणि बारामती तालुक्यामध्ये आणायचंय। आणि ते आणत असताना ते फक्त 1.5 महिनाच पाणी मिळतंय। त्या 1.5 महिन्यातच सगळं इथं मोठ्या प्रमाणावर, मग ते नाझरा असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे तलाव असतील, मग माझा तरडोलीचा असेल, माझा वाकीचा असेल, माझा सुप्याचा असेल, माझा बोरकरवाडीचा असेल, सगळे तलाव मी नावं घेत बसत नाही, वाडाण्याचा असेल, त्या तलावामध्ये पाणी टाकण्याच्या करता आपल्याला निश्चितपणे त्या कामाला लोकांना लावलेलं आहे। पूर्वी लाईट बिल यायचं, त्याच्यामुळे तुमचं माझं कंबरडं मोडायचं। यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी जो जाहीरनामा दिलाय त्याच्यामध्ये एवढा मोठा सूर्यप्रकाश लख आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये त्याचा फायदा घेऊन सोलरवर त्या ठिकाणी वीज तयार करायची आणि ती त्या पंपांना द्यायची। अशा पद्धतीनं एक निर्णय आम्ही घेतलेला आहे। आपल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेला 54 कोटी रुपये त्या ठिकाणी टाकलेले आहेत। करा नदीवर बारामती तालुक्यात 13 साखळी बंधाऱ्याचं नूतनीकरण करण्याच्या करता तो निर्णय त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे। त्याच्या संदर्भातलं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। चौदरवाडी परिसरात 1000 हेक्टर, परंतु त्याच्यातनं प्रश्न सुटत नाही। त्याच्याबरोबर चौदरवाडीचे पण आजूबाजूची गावं जवळपास 27-28 कव्हर करावी लागतात। नाहीतर बाकीचे म्हणतात की आम्ही काय घोडं मारलंय, तुम्ही आम्हाला देत नाहीये। जनाई शिरसाईच्या बद्दल आता खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ह्याचं पाणी येतंय, ते पाणी दिवसेंदिवस प्यायला चाललेलं आहे। त्याकरता देवेंद्रजी फडणवीस, मी आणि एकनाथराव शिंदे आम्ही बसलो, त्याच्यातनं मुळशी धरणातलं पाणी पुण्याला प्यायला घ्यायचं आणि मुळशी धरणाची उंची वाढवायची। ती याला कमी खर्च येतोय। जसं मध्ये मी फ्लॅटची उंची वाढवली, माझ्या उजनीची 7 TMC पाणी उजनीला वाढलं। ज्यावेळेस उजनी भरतं, ज्यांना माहिती आहे त्यांना विचारा, 114% उजनी भरलं जातं, 100% नाही, 114%। तीच गोष्ट मी कोयनेला केली, तीच गोष्ट अजून काही धरणांना केली। तशा पद्धतीनं मुळशीमध्ये उंची वाढवण्याच्या करता 80% जमीन टाटाच्या ताब्यामध्ये, 20% घ्यावी लागेल। त्याच्यातनं 2 TMC पाण्यामध्ये माझ्या मुळशी तालुक्याचा टप्पा 1, टप्पा 2 हे भागतंय, त्याच्यामध्ये कुठली अडचण येत नाही। आणि अशा पद्धतीनं आपली पण जनाई आणि शिरसाई चालण्याच्या करता आपल्याला अधिकचं पाणी कुठनं तरी उपलब्ध करून घ्यावं लागणार आहे। मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, भावनिक मुद्दा करून आताच्या निवडणुकीमध्ये आपण वेगळा विचार करू आणि मग विधानसभेला बघू। तसं केलं तर तुम्ही तुमच्या पायावर धोंडा पाडून घ्याल। कसा तर केंद्र सरकारमध्ये वासुदेवरावांनी सांगितलं त्या पद्धतीनं देशामध्ये हवा मोदी साहेबांची आहे, मोदी साहेबांची आहे। त्याच्यामध्ये 65% जनता म्हणते की मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे। याचा अर्थ मोदी साहेब पंतप्रधान होणार। त्या संदर्भामध्ये केंद्रात त्यांच्या विचाराचा खासदार माझ्या पुण्यातनं, बारामतीतनं, शिरूरमधनं, मावळातनं गेला।
मी जिल्ह्यापुरतं बोलतोय, राज्यातनं तर सगळे पाठवायचा आपला प्रयत्न चाललेलाच आहे. तर तिथून आपल्या खासदारांना सांगून आता या सगळ्या पैसा आमच्या एकट्या राज्य सरकार, माझ्या हातात 6 लाख कोटी आहेत. पुढच्या वर्षी कदाचित 10% बजेट वाढतं, 6.5 लाख कोटी होतील. परंतु हे सगळे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता पेन्शन पगारालाच मला 3 लाख कोटी रुपये लागतात. मला म्हणजे सरकारला पेन्शन पगार, जे काही सगळे शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत, नगरपंचायत, ग्रामपंचायत, त्यामुळं राज्य पण चाललं पाहिजे. मग एकटं आपलं 6.5 लाख कोटीचं बजेट आपल्याला भागत नाही, त्याकरता केंद्राची मदत पाहिजे. 10 वर्षामध्ये आपल्या खासदारांनी केंद्रातनं कुठलीही मदत आणली नाही, कुठलीही मदत आणली नाही. आणि हे सगळं करायचं म्हटलं तर जसं मोठ्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये गोसीखुर्द प्रकल्प, त्याला केंद्राने मदत केली तेव्हा तो विदर्भामध्ये पूर्णत्वाला गेला. मी उद्या पंतप्रधानांना सांगू शकतो, माझी त्यांची ओळख आहे, मी त्या ठिकाणी अमित भाईंना सांगू शकतो की बाबा हे आमचं दुखणं आहे आणि 50 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय, नाही केला असं नाही. आम्ही पाझर तलाव केले, प्रश्न सुटला नाही. आम्ही जनाई सरसाई केली, मर्यादा आल्या. पुरंदर उपसा सिंचन केली, पाणी अतिशय खराब आणि 5-6 टप्प्यांमध्ये उचलावं लागतंय. तरी देखील तिथला दुखणं आम्ही आता दूर केलंय, कारण तिथं सोलर पॅनल बसून ती वीज तयार करतोय. ज्ञानेश्वर कवले त्या मिटिंगला होता, इतर पण माझे सहकारी होते. आणि माझी प्रशासनावर पकड आहे, देवेंद्र फडणवीसांची प्रशासनावर पकड आहे. आम्ही काम करतो ते वाजून करतो, त्याच्यामध्ये एखादं नाणं असतं खणखणीत, तशा पद्धतीनं आपलं काम असतं. आणि मी विकास पुरुषाच्या मागे गेलेलो आहे, विकासाकरता गेलेलो आहे. मी मगाशीच ह्या नेते मंडळीच्या देखत सांगितलं, सगळ्या जाती धर्माला न्याय मिळाला पाहिजे, ह्याच्यापासून मी यत्किंचितही बाजूला गेलेलो नाहीये. त्याच्या संदर्भामध्ये कुणालाही दुश्वास करून चालत नाही, जातीय सलोखा ठेवावा लागतो. आज देखील मला इथं आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी सांगितलं, दादा दौंडमध्ये चोऱ्या वाढल्यात, दादा आपल्या सुप्यामध्ये दनवाडीच्या परिसरात चोऱ्या वाढल्यात. आता चोरी करणारे हे दरोडेखोर एवढे पोचलेत की ड्रोन लावतात, ड्रोन. आणि त्याच्यातनं जर संपत जगतापाची वस्ती आहे, कोण कोण वस्तीवर आहे, कुठं कडी लावली, कुठं कुत्री बसली, कुठं माणसं बाहेर आहेत आणि किती माणसं आत आहेत, हे ड्रोननी बघतायत. कुणाला कळत पण नाही, एवढी चोरांची अवलाद पुढे गेलेली आहे, खोटं सांगत नाही. आणि त्याच्यातनं या चोऱ्या चाललेल्या आहेत. आपल्याला जागृत राहावं लागेल. ज्यांना कुणाला सांगायचं ते सांगेल, कारण आचारसंहिता असल्यामुळं काही गोष्टीचा उल्लेख मला करता येत नाही, पण मी ते करेन. देवेंद्रजी आणि मी पण उद्या 18 तारखेला आपला बारामती लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरणार आहे. वासुदेवराव, बाळासाहेब, पुरुषोत्तम दादा, दिलीपराव, सगळे आम्ही तिथं हजर राहणार आहे. तुम्हालाही तिथं यायचं आहे. हे काय तुमच्या माझ्या घरचं लग्न नाहीये, आपल्या प्रपंचाचं भलं कशात होणार आहे ते बघायचंय. म्हणून मी सांगतोय, भावनिक होऊ नका. काही जण येतील, माझ्या घरातली भावंड येतील, अरे जरा बघा राव, बघा एवढ्या वेळेस बघा, अरे सारखंच बघितलं, एवढ्या वेळेस काय लावलंय, कधी सोडलं नाही, सारखंच बघितलं की. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. मी आता या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात उद्याच्या 10 जूनला अधिवेशन होतं, ते आता आचारसंहिता जून पर्यंत चालती. नवीन सरकार यायला थोडा वेळ लागतोय, म्हणून आम्हाला देवेंद्र एकनाथराव आम्हाला 17 जूनला कदाचित अधिवेशन करावं लागेल. त्या अधिवेशनामध्ये हे जे काही आपले बंधाऱ्याच्या बद्दलचे आणि बाकीच्या पाण्याच्या बद्दलचे हे जे काही दुखणारी प्रश्न आहेत, हे आपल्याला, मी पिण्याच्या पाण्याच्या योजना करण्याच्या करता मोठे मोठे स्टोरेज टँक केले, तुम्ही बघितलंय, परंतु ते पण कमी पडतायत. कॅनॉलच्या कडेला कितीतरी मोठे स्टोरेज टँक केलेत, पण त्याच्याकरता आपल्याला मी सांगतोय त्या मार्गाने गेल्याशिवाय राहता येणार नाही. आपण अनेक कामं केली, दर्ग्याच्या करता मदत केली, मस्जिदीकरता मदत केली, विठ्ठल रुक्मिणीच्या
मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या करता मदत केली, अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या करता मदत केली, रोडची कामं तर प्रचंड त्या ठिकाणी केली, त्याच्यामध्ये अजून कामं करणं बाकी आहे ती आपण करणार आहे. त्याच्यामध्ये हॉस्पिटल 100 बेडचं काम चाललेलं आहे, 30 बेडच्या हॉस्पिटलचं काम झालेलं आहे, पेयजल योजनेचं काम चाललेलं आहे, त्याच्यामध्ये 50% रक्कम केंद्र सरकारची आहे. सगळे पैसे महाराष्ट्र सरकारचे नाहीत. कोट्यावधी रुपयाच्या योजना पेयजलच्या ज्या देशात चाललेल्या आहेत, हर घर नल ही मोदी साहेबांची योजना आहे. जर 20,000 कोटी रुपयाची कामं किंवा 50,000 कोटी रुपयाची कामं माझ्या महाराष्ट्रामध्ये चालू असतील तर 25,000 कोटी रुपये ते पाठवतात. पहिले पैसे त्यांचे येतात, मग आपण बजेटमध्ये तरतूद करतो ते पैसे देतो. मित्रांनो, आपण आहे ते मोठं कोयना किंवा उजनी सारख्या धरणासारखं आहे आपलं बजेट, त्यांचं समुद्रासारखं आहे. त्याच्यामुळे समुद्राची साथ मिळाल्याशिवाय हे प्रश्न त्या ठिकाणी मला पुढे नेता येणार नाही. आणि ते नेण्याच्या करता उद्या मला उथळ माथ्यानी वासुदेवराला, बाळासाहेबाला, पुरुषोत्तम दादाला, माझ्या सुपा परगणा लोकांना उथळ माथ्यानी तिथं जायला पाहिजे की आता तुमच्या विचाराचा खासदार दिला, आता आम्हाला पैसे द्या, आता आमची ही कामं करा. आम्हाला त्या ठिकाणी वेळ पडली तर वर्ल्ड बँकेचे पैसे डायरेक्ट आम्हाला घेता येत नाही, केंद्र सरकारच्या मार्फत घेता येतात. जायका जपान गव्हर्नमेंट 0.5% पैसे देतं. किती? 0.5%. जे आपण तिथे 1,000 कोटी रुपये पुण्यामध्ये आणलेत तसे पैसे आणावे लागले तर त्या पद्धतीनं केंद्राची मदत लागते. काही जण सांगतील आपल्यातले पण केंद्रामध्ये होते, पण त्यावेळेस तशा पद्धतीनं प्रश्नाची सोडवणूक झाली नाही. ही गोष्ट नाकारता येणार नाही. ठीक आहे, आपलं आहे तर आहे ना, परंतु आपलं जळतंय ना, ते कुणी वाचवायचं? सुपाकरांनो, मला माहिती आहे मी सगळा आढावा घेत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गावात काय चाललंय, कसं चाललंय, कुठं काय काय पाणी झिरपतंय, कुठं कोण गप्पा मारताना काय मारतंय, असं नाहीये. तुम्ही जर आत्ताची संधी आहे, आपल्याला विमानतळ करायचंय, केंद्राची मदत पाहिजे. आपल्याला टर्मिनल करायचंय, केंद्राची मदत पाहिजे. आपली बारामती फलटण रेल्वे धुळकात पडली होती. ज्यावेळेस मी सरकारमध्ये त्यांच्याबरोबर गेलो आणि सांगितलं मोदी साहेब हे काम मला करून पाहिजे, मोदी साहेबांनी ऑनलाईन त्या दिवशी भूमिपूजन केलं. इतके वर्ष काम झालं नाही, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. मला घसा कोरडा करायला काही मी मोकळा नाहीये. जे खरं आहे, मी तुमचं नेतृत्व करतोय 60 टर्म, मला माझ्या लोकांना समजून सांगण्याची गरज आहे म्हणून सांगतोय, भावनिक होऊ नका. त्याच्या संदर्भामध्ये त्या रेल्वेचं काम सुरू झालंय. जाहीरनाम्यामध्ये अनेक वंदे भारत ट्रेन सुरू करायच्या. आपल्याला पुन्हा दौंड लोकल सुरू करायची. माझा तर प्रयत्न ती लोकल सुरू केली की ती दौंड पासून बारामती पर्यंत आणायची, म्हणजे बारामती दौंड पुन्हा सारखी लोकल. कुणाला जायचंय यायचंय, जायचंय यायचंय, जा या कामा करता, सकाट्या पेट्रोल नका जाऊ. हे आपण करतोय. स्वस्त प्रवास रेल्वेचा प्रवास आहे. गाडी नेली तर पार्किंगची गैरसोय होती, गाडी नेली तर कधी कधी वेडेवाकडे प्रकार घडतात, सुरक्षित पण तेवढं राहत नाही. म्हणून हे आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाही. मी आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो, माझा अजून देखील 5-10 वर्ष काम करण्याची धमक आणि ताकद माझ्यामध्ये आहे. तसं इतरांनी काय काम केलंय तुम्हाला माहिती आहे. इतरांनी अजूनही बऱ्याच कार्यकर्त्यांना नावानिशी तर कुणी ओळखत नाही. स्वपाना, तू पण कधी कधी बिघडतो. तू फोन करून मला सांगितलं, दादा आलो, वळणावर आलो, पण आता वळण सोडू नको, रस्ता सोडू नको. तुलाही भावनिक करतील, तुला तर मोठं पुढारी व्हायचंय. आपली गावात दौडला असताना तू इलेक्शनला लढायचा, फॉर्म भरायचा. ठीक आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, मी अनेक बाबी, आता बबनराव बोरकर बसलेत,
CSR मध्ये किती कोटी रुपये त्यांना दिले? कुणी दिले? तरडोलीच्या परिसरामध्ये बंद पाईपलाईन मधनं कुणी पैसे मंजूर करून आणले? परवा 3-4 कोटी रुपये मंजूर केले. कशाला म्हणतात 3-4 कोटी रुपये? अरे 5 रुपये 5 कुणाला कोण देत नाही. आणि आज कोट्यावधी मी कशामुळे करतो? आज त्यांची मोठ्या लोकांची माझी ओळख झाली. इतक्या दिवस माझी ओळख मोठ्यांची नव्हती. मी आपला खाली कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. तुम्ही जरा आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा. 90ला मी राजकारण सुरू केलं. 90 पासून कालपर्यंत मागच्या निवडणुकीपर्यंत कधी नेत्यांना एक फॉर्म भरल्यानंतर शेवटच्या सभेला यायचे की नाही? आता का गावोगावी फिरतात? का मला विरोध करतात? मी इतके वर्ष साथ नाही दिली. कशात कमी पडलो? आणि त्यामुळं मी सांगतोय की याच्यामध्ये भावनिक होऊ नका. त्या संदर्भामध्ये आता कुणी फिरतंय. जरा 7 तारखेचं मतदान होऊ द्या. 8 तारखेला ह्याच्यातल्या 2-4 लोकांनी तर नाही परदेशी दौरा काढला तर नावाचा अजित पवार नाही. यांचं काम नाही. या लोकांचं काम नाही. आता उगीच येत आहेत असं तसं काय गुळगुळ सांगतायत. आता काहींनी आम्ही टँकर देऊ, आम्ही चारा देऊ, आम्ही छावणी देऊ, आम्ही डेपो उभा करू. 7 तारीख होऊ द्या. याच्यातलं एकाने जर तुम्हाला तोंड दाखवलं याला म्हणेल ते ऐकून. नंतर मीच आहे. आम्ही महायुतीच आहोत, दुसरं कोण नाही. त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेच आपल्याला मदत करणार आहे, देवेंद्र फडणवीसच मदत करणार आहे. आणि ते जी कमिटी असती डिझास्टर मॅनेजमेंटची त्याचे प्रमुख आहेत अमित शहा. कुठं दुष्काळ पडला, कुठं गारपीट झाली, कुठं अवकाळी पाऊस पडला, कुठं अतिवृष्टी झाली, जे काही संकट येतात त्या संकटाकरता केंद्राचा निधी लागतो. त्याला एसडीआरएफ असं म्हटलं जातं आणि NDRF हे 2 मधनं आपण निधी आणतो. कुठं दरडी कोसळल्या, कुठे गावाच्या गावं गाडली गेली, काही घडलं तरी केंद्र पैसा त्याच्यामध्ये देतं. त्याच्यामुळं मला देवेंद्रजींना एकनाथरावांना आम्ही त्यांना ऑलरेडी सांगितलंय की आम्हाला दुष्काळामध्ये आम्ही कुणी तुम्हाला पैसा कमी पडू देणार नाही, तुम्ही काळजी करू नका. पण त्यांनाही सांगितलंय की पुन्हा 3ऱ्यांदा आपलं सरकार आल्यानंतर आमच्या या जिरायत भागाकडं दुष्काळी भागाकडे महाराष्ट्रातल्या निधी द्यावा लागेल. ते म्हणले काळजी करू नका. त्यांचा आधार आहे, त्यांचा शब्द आहे, दिलेला शब्द पाळतात. तिथं या सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन बसलेत बघा, पुरुषोत्तम दादा. त्यांना विचारा 25 ते 30 वर्ष बाळासाहेब तुम्ही व्हाईस चेअरमन होता. 25 ते 30 वर्ष आपल्या कारखान्यांवर वेगवेगळ्या 10,000 कोटी रुपयाचा दंड लागला होता की नाही? इन्कम टॅक्स लागला होता. उसाला जास्त भाव दिला म्हणून. आम्ही 20 वर्ष प्रयत्न करत होतो, दादा पुरुषोत्तम करत होतो की नाही? काही कुणाचं तिथं चाललं नाही. आता हर्षवर्धन पाटील, देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील असे सगळे नेते मंडळी तिथं गेली आणि अमित शहांना सांगितलं की असा इन्कम टॅक्स लागलाय, टांगती तलवार आहे. तुमच्या कारखान्याला किती होता? त्यातला 122 कोटी यांना होता आणि माळेगावला 250 कोटी रुपये होता. 122. त्याच्यातून अमित शहा म्हणले मला माहिती आहे, कारण गुजरातमध्ये देखील माझ्या काही म्हणजे तिथल्या कारखान्या लोकांच्यावर तो टॅक्स आहे, तुमच्यावर पण इन्कम टॅक्स. त्यांनी तो माफ केला. नुसता माफ केला नाही. अहो काम करायला धमक आणि ताकद असावी लागते. गोड बोलून काम होत नाही, भावनिक होऊन काम होत नाही. भावनिक होऊन जरा मनाला वेदना होतील, मनाला थोडस दुःख वाटेल, पण नंतर पुन्हा काहींनी मुद्दा काढला, अमित भाई तुम्ही आता हे माफ केलं, आता हे गेलं, परंतु FRP जर 2850 असेल आणि ह्या सोमेश्वरनी 3250 भाव दिला
तर 400 रुपये इन्कम टॅक्स धरला जाईल आणि 1/3 रक्कम त्यांना इन्कम टॅक्सला भरावी लागेल. त्यांनी सांगितलं कर्ज न काढता, त्या कारखान्यांनी कर्ज न काढता काटकसर करून FRP पेक्षा जास्त भाव बसला आणि कामगारांचं कुठलंही देणं नसेल, शेतकऱ्यांचं कुठलंही देणं नसेल, तर त्याला मी इन्कम टॅक्स लावणार नाही. त्यांनी फक्त त्यांच्या साखर आयुक्ताकडनं ते चेक करून घ्यायचं. साखर आयुक्तांनी सही केली तर त्याला इन्कम टॅक्स नाही. म्हणून यंदा माळेगाव आणि सोमेश्वरला इन्कम टॅक्स लागला नाही, नाहीतर इन्कम टॅक्स लागला असता. मित्रांनो, कांद्याच्या बद्दल देखील आम्ही वेळोवेळी सांगितलं. काही वेळेस त्यांनी निर्यात त्या ठिकाणी चालू केली. आताही पुन्हा निर्यातीच्या करता मोठ्या प्रमाणावर आपण कांद्याला त्या ठिकाणी निर्णय दिला. तिथं बसणाऱ्यांना शेतकऱ्यांनाही सांभाळावं लागतं आणि 90% कांदा खाणारा जो समाज आहे त्यांनाही सांभाळावं लागतं. त्याकरता थोडंसं आपलं दुखणं होतं. आम्ही मध्ये फारच कमी मिळालं म्हणून त्याच्यात सरकारने अनुदान दिलं कांद्याला आणि काही कोटी रुपये सहन केले. आम्ही सोयाबीनला अनुदान दिलं, आम्ही धानाला अनुदान दिलं. आता दुधाच्या संदर्भातली परिस्थिती निर्माण झाली, 5 रुपये लिटरला दुधाला अनुदान दिलेलं आहे. काहींनी मला तक्रार केली की दादा आमचे ते व्यवस्थितपणे पैसे अजून मिळाले नाहीत, काहींचे राहिलेत. थोडंसं ऑनलाईन असल्यामुळं काहीतरी त्याच्यात मिस्टेक झाली होती. परंतु मी तुम्हाला सांगतो, उद्याच्या हे सगळं आचारसंहिता संपल्यावर पुन्हा आम्ही सरकारमध्येच आहोत. देवेंद्र, मी आणि आमचे एकनाथराव, आम्ही सगळे, राधाकृष्ण विखे पाटील ते दुग्ध विकास मंत्री आहे, त्याबद्दलचं राहिलेलं पण देणं सगळं क्लिअर करू. एक पैसा कुठल्या शेतकऱ्यांचा माझ्या बळीराजाचा ठेवला जाणार नाही. अशा पद्धतीनं काम करत असताना आता मोदी साहेबांनी 300 युनिट पर्यंत गरीब जे वीज वापरतात त्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय. मोफत वीज. आणि नरेंद्र मोदी साहेब जे बोलतात ती मोदी साहेबांची गॅरंटी आहे. ते म्हणतात मोदी की गॅरंटी आहे आणि लोक टाळ्या वाजवतात. लोकांना विश्वास आहे. इथं जसं तुम्हाला अजित पवार की गॅरंटीचा विश्वास आहे तसा तिथं मोदी की गॅरंटी. आता आपल्याला आपली गॅरंटी तिथली गॅरंटी तिथला फायदा उठवायचा आहे. हे दुसरं कोणी उठू शकत नाही. दुसरं कोणी उठू शकत नाही. वेळ होतो याची मला जाणीव, पण मी तुम्हाला ह्याच्यात शिरावं म्हणून सांगतोय. इथनं ऐकून इथनं काढू नका बाहेर. आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या आहेच. दादा ही तिकडे गेला आणि दादा ही इकडे गेला. गाव पातळीचे प्रश्न आहेत. मी जर कुठं मदत करत असेल, कमी मदत झाली तर माझ्यावर नाराजी आहे. 25-15चा पैसाच आम्हाला दिला नाही, ही कामच आम्हाला दिलं नाही, ही काम दुसऱ्यालाच दिलं, टेंडरच आम्हाला भरू दिलं नाही. असल्या काही काही गोष्टी मला माझ्या सहकाऱ्यांनी पण सांगितल्या आणि भाजपच्या पण माझ्या मित्रपक्षांनी माझ्या कानावर घातल्या. त्या मी दुरुस्त करीन. माझ्या कानावर हे अलीकड फिरताना दादाचं काय नाही रे, दादा लई कामाचा माणूस आहे, पण दादाच्या खालची पिल्लावळ लई बेकार आहे. अरे पण त्या पिल्लावळी करता मला का दोष देताय? माझ्या बायकोला का दोष देताय? तिनं काय घोडं मारलंय? त्याकरता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बघू त्या पिल्लावळीचं काय करायचंय. ती पिल्लावळ योग्य वाटत नसेल तर जिल्हा परिषद तालुका पंचायतीला बघू, किंवा इतर ज्या निवडणुका तुमच्या हातात आहेत. काही एवढ्यावर बापूराव संपलं नाही. टोपी टोपी तुमचं हनुमानवाडीचं पाणी पुरवठ्याचं, दंडवाडीचं हनुमान पाणी पुरवठ्याचं कर्ज या अजित पवारांनी माफ केलं, दुसऱ्यांना नाही केलं. शंकरराव भाऊ वासुदेवराव खासदार होते तेव्हा भाऊंनी इथं कर्ज मंजूर केलं होतं. आणि बिचारे आमच्या भूविकास बँकेचं कर्ज, इतकी बिचारी मेटाकुटीला आली. काय ती चालना, काय ती पाणी निघना, शेवटी जमिनी जातात का अशा प्रकारचा प्रसंग आला. रडायची पाळी आली. परंतु आम्ही लोकांनी ते दंडवाडी हनुमान पाणी पुरवठा
कर्जमाफ त्या ठिकाणी केलं. आपल्याकडे फॉरेस्टचे पण प्रश्न आहेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये आपण फॉरेस्टचा शेवटचा निर्णय यांना विचारा. पहिलं फॉरेस्टचं काम येतं पुण्यात, पुण्यातनं जातं नागपूरला, नागपूरनं जातं भोपाळला आणि भोपाळनं जातं दिल्लीला. दिल्लीला मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार जाईल तरच काम होईल ना, का मोदी साहेबांना शिव्या देणाऱ्या खासदाराचं काम होईल? तुम्हीच सांगा. मी तर काय काम न करता रोज भाषणच देत बसलो असतो, पण भाषणही द्यावी लागतात आणि कामही करावं लागतं. त्याकरता आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करा. मित्रांनो, मध्ये आपल्याला पाणीपट्टी जास्त यायला लागली. तुम्हाला माहिती आहे, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असताना तुम्हाला पुन्हा पूर्वोत पाणी ते बिल यायला 650 कोटी रुपये सरकारने तिजोरीत भरले. त्या म्हणजे तिजोरीत नाही, महावितरणला. आता पूर्वीसारखाच विजेचा दर लागलेला आहे. विजेच्या बद्दलच हे कुणी भरले? आम्ही लोकांनी भरले. आता काही जण काय करतात बरं का वासुदेवराव, काय यांनी काय यांच्या पदरचं दिलं, काय सरकारचं दिलं? अरे मग तुम्ही केंद्र सरकारचं का आणू शकला नाही? सरकारचं दिलं म्हणजे द्यायची पण धमक लागली ना. आणि मला फक्त बारामती तालुक्यात नाही तर आमचा दौंड असेल, पुरंदर असेल, इंदापूर असेल, खडकवासला असेल, बोरवेला, मुळशी असेल, ह्या सगळ्या भागामध्ये आपल्याला बदल करायचा. आणि तशा प्रकारचा शब्द सासवडला एकनाथरावांनी मी आणि वर्षा बंगल्यावर देवेंद्र असताना दिलेला आहे. त्याकरता ही निवडणूक बाबांनो महत्वाची आहे. आता इथं काही लोकांनी वेगवेगळी निवेदन दिलीत की पाण्याचा प्रश्न आहे. दादा, कित्येक वर्ष आम्ही पाण्यासाठी तडफडतोय, आता मात्र आपण ही परिस्थिती बदलावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे. कायमस्वरूपी काहीतरी तोडगा काढा. इथून मागे आम्ही तुमच्याबरोबर होतो, इथून पुढे हा जन्म आम्ही राहू, परंतु आमचं तडपणं बंद करा. पाण्याचा प्रश्न खूप ज्वलंत आहे, त्यासाठी मार्ग काढा. म्हणूनच हे अभ्यास करून हा सगळा मार्ग काढलाय. पण त्याकरता 7 तारखेला तुमच्या पवित्र मताची गरज घड्याळाला आहे, घड्याळाला आहे. तुम्ही आता गार्डी साहेब, तुम्ही पांडुरंगा, त्याच्या संदर्भात या सगळ्यांना जरा व्यवस्थित सांगा. काही वडीलधारे जरा जुना काळ आठवत असेल तर त्यांना म्हणा जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा, आता नवीन काळ बघा. आता सासूचे 4 दिवस संपलेत, आता सुनेचे 4 दिवस येऊ द्या असं सांगा ना. काय सासू सासू सासू, सुनेने काय नुसतं बघत बसायचं, बाहेरची बाहेरची बाहेरची, असं कुठं असतं का राव? असतं का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो राव. 40 वर्ष झाली तरी बाहेरची, किती वर्ष झाल्यावर घरची? सांगा या बहिणींनो. बघा बाबा, आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की या बाकीच्याही संदर्भामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी सोडायच्या असतील. मी दुधाचं अनुदानाचं सांगितलं, इतर पण काही वेगवेगळ्या शिक्षणाच्या बद्दल पण मी तुम्हाला मदत केली. मार्केट कमिटीचं भूमिपूजन करत असताना 1 रुपया खिशात नव्हता, कुदळ टाकली, टिकाव टाकला आणि मुंबईला गेलो. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजीशी बोललो, म्हणलं राव आमच्या मार्केट कमिटीला काहीतरी द्यावं लागेल. आणि म्हणलं तुमची फक्त संमती द्या, मी कसं द्यायचं ते बघतो. ते म्हणलं ठीक आहे देऊन टाका. 7.5 कोटी रुपये लगे पाठवून दिले. 7.5 कोटी रुपये पाठवून दिले. आणि तिथं आता गाळे वगैरे होतील, तिथं व्यवस्थितपणे व्यापाऱ्यांचे होतील. माझ्या शेतकऱ्यांचा माल बिल सगळी झाडं बिडं लावतो, ते माल कसं करतो आता बघा तुम्ही. असं आपल्याला अनेक ठिकाणी करायचंय. भावनिक होऊ नका. गावच्या काही लोकांचे राग उद्याच्या निवडणुकीवर काढू नका. मी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी अजून खूप आहे माझ्याकडे सांगायला, पण वेळ बराच झालेला आहे आणि आपल्याला काही एकदाच भेटायचं नाही.
मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो की शेवटी गावोगावी येऊन नमस्कार केला जाईल. तो अधिकार लोकशाहीमध्ये सगळ्यांचा आहे. पण गावोगावी येऊन नमस्कार केला तरी कोट्यवधी रुपयाचा निधी मिळू शकत नाही, मंजुऱ्या मिळू शकत नाही. हे पुरंदर, माझं जनाई शिरसाई आणि माझं करा नदीचे बंधारे आणि आपलं नाझर, मित्रांनो आमच्याकडे जी योजना आहे ती आम्ही गुंजवणी तर चालू करणारच. त्याचं ओव्हरफ्लोचं पण पाणी कसं खाली आणता येईल, तरडोली वाकी ह्या वेगवेगळ्या तलावामध्ये तोही आहे. मी आता ठरवलेलं आहे, तुम्ही मला 30-35 वर्ष एवढं दिलंय, एवढं प्रेम केलंय, एवढं पाठीवर रोज टाकलंय की अक्षरशः मी वाकून गेलोय. पण माझं मन त्या ठिकाणी सारखं मला सांगतंय की अजित पवार तुझ्यावरच काहीतरी जबाबदारी आहे. आणि आता ह्यावेळेस अशा पद्धतीनं जनतेने दरवेळेस सारखा कौल दिला आणि मी तुम्ही ज्यावेळेस अनेक वर्ष घड्याळाचं बटन दाबतोय त्यालाच सांगतोय तिथंच बटन दाबा, दुसऱ्या कुणाला दाबा म्हणून सांगत नाही. ते जाऊ तुमचंच ते घड्याळ आहे. इथं कुणी पक्ष चोरलेला नाही. एकनाथराव शिंदेंनी पण नाही आणि अजित पवारनी पण नाही. आज 80% लोक त्यांच्या बरोबर आहेत म्हणून निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह त्यांना दिलेलं आहे. काही जण भावनिक करतात, पक्ष चोरला. आम्ही काही चोऱ्या करणारे वाटलो? आम्ही काही दरोडेखोर आहे? आम्ही कडक बोलू असो पण दरोडेखोर नाही, आम्ही चोरटे नाही, आम्ही काम करणारी माणसं आहेत. या गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी केला पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थाने आज दिलीप खैरे आणि बाकीच्यांनी सांगितलं होतं की दादा एकत्रपणे महायुती जी आहे त्या घटक पक्षांचा मेळावा घ्या. आणि तो खरं मेळावा ती राहिलं बाजूलाच, ही आपलं तिसरं सुरू झालंय. पण त्याही बाबतीत मी भाजपच्या आणि शिवसेनेच्या आणि इतर घटक पक्षांच्या, शिवसंग्राम असेल, RPI असेल, त्यांना सगळ्यांना सांगेन की आपण चांगल्या कामाच्या करता एकत्र आलोय, विकास कामाच्या करता एकत्र आलेलो आहे. मागं जरी वाद घातलेला असो, भांडला असो, एकमेकाला पराभूत केला असो, आणखीन काही केलेलं असेल तर झालं गेलं, गंगेला मिळालं. आता मोदींना पंतप्रधान करायचंय आणि आपले हे सगळे प्रश्नाची सोडवणूक करायची. याकरता ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. एवढ्या पुरतं नाही, मित्र परिवार, भावकी, सोयरे, दायरे सगळ्यांना त्या ठिकाणी सांगा, जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. मला अल्पसंख्याक समाजाला सांगायचंय, अजिबात काही चुकीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतील, मी तुमच्या पाठीशी काही चुकीचं होऊन देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणारे कारखाने आपल्याला आणायचे, त्याच्यातनं आपल्याला रोजगार निर्माण करायचा आहे. काही जण म्हणतात लोकसभेला इकडे द्या, विधानसभेला दादाला द्या. नाही, लोकसभेला पण मलाच पाहिजे, विधानसभेला त्यावेळेसचा काय विचार करायचा ते करू. लोकसभेला मलाच पाहिजे. का तर केंद्राचा निधी आणायचा आहे, का तर तिथं मोठा निधी आहे तो आणायचा आहे. ते आणल्याशिवाय कायमचं पाण्याचं दुखणं बापूराव सुटणार नाही, बबनराव सुटणार नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. बरोबर ना सोपाना? अरे हसना जरा तुझ्या आयला. आणि कुठली वाडी त्यामध्ये सगळं कळतं, कुठल्या बूथवर काय झालं ते काय झाकून राहत नाही. त्याच्यामुळे कुठं कुठं थांब सोपानं मी बोलतो. नमस्कार. सोपांची अलीकडे तब्येत सुधारली आहे, त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगेन. तुम्ही जरी म्हणला की दादा काळजी करू नका, सगळ्याला समजून सांगू, अमकं करू, तरुणांनाही समजून सांगा, वडीलधाऱ्यांना समजून सांगा, आय वडीलनो तुम्ही पण सगळ्यांना समजून सांगा. आणि तुम्हाला पुढं ही कामाची जी काही आपली परंपरा आहे ही टिकवायची असेल, उद्या अधिवेशन आपलं निवडणूक संपल्यावर 25-15चा नवीन वर्षाचा निधी पाहिजे असेल
त्याच्या संदर्भातला उद्या विकासाचा निधी पाहिजे असेल तर ते महायुतीचं सरकार देणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये डीपीसीचा निधी ते कोणतरी पालकमंत्री असतो जिल्ह्याचा, त्याच्या हातात असतो वाटतं द्यायचं, आणि ती तुम्हाला सांगतोय म्हणजे अजित पवारच देणार आहे. जिल्हा परिषदात अस्तित्वात नाही, तो निधी सीओ देतात. उद्या सीओला मी चंद्रकांत दादा पाटलांनी सांगितलं तर ते आमचं ऐकेल का तुमचं ऐकेल? कुणाचं ऐकेल? मग विचार करा ना. त्याच्या संदर्भात पीएमआरडीचे प्रश्न, इतर पण प्रश्न आहेत, आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक आणि राहिलेलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भातलं एक काम राहिलंय. दरेकर बाबा, तुम्ही पण मला सांगितलं, माझ्या तरुणांनी पण मला सांगितलं, अनेकांनी सांगितलेलं आहे, ते पण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करून देण्याचं काम मी करीन. हा माझा तुम्हाला शब्द आहे. महाराजांच्या नावाला साजेस त्या संदर्भात तुमचं माझं थोडंसं आपण चर्चा करून पुढे जाऊ, त्याचबद्दल काळजी करू नका. परंतु असे सगळे प्रश्न हे आपल्याला सोडवायचे आहेत. म्हणून उद्याची लोकसभेची निवडणूक महत्वाची आहे, आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये जे सरकार येणार आहे त्या सरकारच्या विचाराचे खासदार हे आपल्या आपल्या भागातनं निवडून गेल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडनं कामं घेऊन घ्यायची. तुम्ही जर आपल्या खासदारांनी बारामती लोकसभेच्या घड्याळाचं चिन्ह घेऊन निवडून आल्यानंतर त्या महायुतीच्या खासदारांनी काम नाही केलं, आपल्याला जाब विचारायचा. अरे फार त्या दिवशी बोलत होता तिथं कार्यालयात, मी जबाबदार, मी त्या खासदाराला बरोबर जाईन. काही जण म्हणले त्या खासदाराची पर्स कोण सांभाळणार? मी पर्स नाही, पर्स खासदारच सांभाळेल, मी फक्त बरोबर जाईल आणि काम करून आणेन. हे गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या. आपण अजिबात काळजी करू नका. उलट पाठीमागच्या अनेक खासदारांच्या पेक्षा ही उद्याची महायुतीच्या खासदाराची कारकीर्द जास्त उजवी असेल, हा शब्द मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.